कधी स्वतःला विचारलंय का, मी जसं आयुष्य जगतोय ते खरंच माझ्या नियंत्रणात आहे का? की काहीतरी अदृश्य शक्ती माझ्या निर्णयांवर, भावनांवर आणि आयुष्यावर प्रभाव टाकते? आपण सगळेच बाहेरच्या जगात उत्तर शोधतो, पण खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्या आत दडलेली असतात. आणि त्या आतल्या जगात एक शक्तिशाली भाग आहे, जो शांत आहे पण अत्यंत प्रभावशाली आहे. तो म्हणजे तुमचं अवचेतन मन. आज आपण द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड म्हणजेच तुमच्या अवचेतन मनाची शक्ती या पुस्तकाविषयी जाणून घेणार आहोत. याचे लेखक आहेत जोसेफ मर्फी. हे पुस्तक सांगतं की तुमचं अवचेतन मन, सबकॉन्शियस माइंड तुमच्या आयुष्यावर प्रचंड प्रभाव टाकतं. तुम्ही जे विचार करता, जे मानता, तेच तुमच्या आयुष्यात वास्तव बनतं. मनाचे दोन भाग असतात. चेतन मन जे विचार करतं, निर्णय घेतं. अवचेतन मन जे विचारांवर कृती करतं. तुम्ही जे मानता, अवचेतन मन ते सत्य मानून तसं घडवतं. विचार म्हणजे बीज. तुमचं मन म्हणजे एक सुपीक जमीन आहे. चांगले विचार यश, आनंद देतात. नकारात्मक विचार भीती, अपयश देतात. जे पेराल तेच उगवेल. विश्वासाची ताकद काय आहे हे यामध्ये खूप छान सांगितलं आहे. जर तुम्ही मनापासून मानलं की मी करू शकतो, तुमचं मन तुम्हाला मदत करतं. मी नाही करू शकत असं वाटलं तर अडथळे निर्माण होतात. तुमचा विश्वास तुमचं वास्तव आहे. या पुस्तकानुसार तुमचे विचार तुमच्या शरीरावरही परिणाम करतात. सकारात्मक विचार आरोग्य सुधारतात. आकर्षणाचा नियम म्हणजेच लॉ ऑफ अट्रॅक्शन. तुम्ही जे विचार करता तेच तुम्ही आकर्षित करता. कृतज्ञता भरभराट, तक्रार कमीपणा. या पुस्तकामध्ये जीवन बदलण्याचा फॉर्म्युला दिलेला आहे. पहिला, सकारात्मक विचार करा. दुसरं, विश्वास ठेवा. तिसरा, सतत पुनरावृत्ती करा. चौथा, कल्पना करा. पाचवा, भावना जोडा. आणि हळूहळू आयुष्य बदलायला लागतं. तुम्ही स्वतःशी काय बोलता ते फक्त शब्द नसतात, ते तुमच्या अवचेतन मनासाठी आदेश असतात. जर तुम्ही सतत म्हणत असाल, मी नाही करू शकत, मी कमी आहे, तर तुमचं मन हे खरं मानतं आणि तसं घडवायला सुरुवात करतं. तुमचा विश्वास तुमच्या आयुष्याचा पाया आहे. जर तुम्ही मनापासून विश्वास ठेवलात की मी यशस्वी होणार आहे, तर तुमचं अवचेतन मन तुमच्यासाठी मार्ग तयार करतं. पण जर विश्वास नसेल, तर तुमचं मनच तुमचा अडथळा बनतं. अवचेतन मनाला फरक कळत नाही. हे खूप महत्वाचं आहे. तुमचं अवचेतन मन कल्पना आणि वास्तव यात फरक करत नाही. म्हणून तुम्ही जेव्हा भीतीची कल्पना करता, तेव्हा मन ती भीती खरी मानतं. आणि जेव्हा तुम्ही यशाची कल्पना करता, तेव्हा मन त्या दिशेने काम करतं. यामध्ये व्हिज्युअलायझेशन तुमचं भविष्य आधी मनात घडवतं. डोळे बंद करून आणि स्वतःला त्या ठिकाणी नेऊन पहा, जिथे तुम्हाला पोहोचायचं आहे. तुमचं स्वप्न, तुमचं यश, तुमचा आनंद जितकं स्पष्ट तुम्ही पाहाल, तितकं ते तुमच्यासाठी खरं होतं. अफर्मेशन्स बदलाची सुरुवात. दररोज स्वतःशी बोला, पण नकारात्मक नाही, सकारात्मक. मी सक्षम आहे, मी शांत आहे, मी यशस्वी होणार आहे. पण फक्त बोलू नका, ते मनापासून अनुभवा. ह्या अफर्मेशन्समुळे आपल्या जीवनाला एक नवं वळण मिळतं. मनाची उपचार शक्ती. तुमचे विचार तुमच्या शरीरावर परिणाम करतात. जेव्हा तुम्ही तणावात असता, तुमचं शरीरही त्रास अनुभवतं. पण जेव्हा तुम्ही शांत असता, तुमचं शरीर स्वतःला बरं करतं. म्हणूनच सकारात्मक विचार हे फक्त मोटिवेशन नाही, ते उपचार आहेत. भीती मनाची निर्मिती आहे. भीती ही बाहेर नसते, ती आपल्या मनात तयार होते. अपयशाची भीती, लोक काय म्हणतील याची भीती. पण लक्षात ठेवा, भीती ही वास्तव नाही, ती फक्त एक विचार आहे. आयुष्य बदलवणारी सवय म्हणजेच कृतज्ञता. तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा. कारण जिथे लक्ष जातं तिथे ऊर्जा जाते.
आणि जिथे ऊर्जा जाते तिथे वाढ होते. झोपण्याआधीच प्रोग्रामिंग. रात्री झोपण्याआधी तुमचं मन सर्वात जास्त प्रभावशाली असतं. त्यावेळी तुम्ही काय विचार करता ते तुमच्या आयुष्यावर परिणाम करतं. म्हणून झोपण्याआधी सकारात्मक विचार करा आणि तुमचं भविष्य कल्पना करा. तुमचं आयुष्य तुमच्या विचारांचं प्रतिबिंब असतं. तुम्ही जे जास्त वेळ विचार करता तेच तुमचं आयुष्य बनतं. जर तुम्ही नकारात्मक विचार करत असाल तर आयुष्यही तसंच दिसेल. पण जर तुम्ही सकारात्मक विचार निवडले तर आयुष्य बदलायला लागेल. बदल हा आतून सुरू होतो. तुम्हाला बाहेरचं सगळं बदलायची गरज नाही. फक्त तुमच्या आत बदल घडवा. तुम्ही कमकुवत नाही. तुमच्यात खूप शक्ती आहे. स्वतःला एक प्रश्न विचारा, मी आजपर्यंत स्वतःला काय सांगत आलोय आणि आता मी स्वतःला काय सांगणार आहे. कारण तुमचं अवचेतन मन नेहमी ऐकत असतं शांतपणे. तुमचं अवचेतन मन तुमचं आयुष्य घडवतं. म्हणून तुमचे विचार बदला, तुमचं आयुष्य आपोआप बदलेल. हा संवाद तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन विषयांसोबत. धन्यवाद.